धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार आहेत। सरकारने धारावीचा पुनर्विकास करावा अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली आहे। ठाकरे गट शनिवारी धारावीत या संदर्भात मोर्चा काढणार आहे। शिवसेना ठाकरे गटानं रस्त्यावर उतरण्याची आक्रमक भूमिका घेतली। शनिवारी धारावीतून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। धारावीच्या टी जंक्शन पासून हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चाचा टीजर सुद्धा ठाकरे गटाकडून जारी करण्यात आलाय। सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तर धारावीचा पुनर्विकास सरकारनं करावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये, एका व्यक्तीचा विकास होऊ नये। निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावे, पण ते कसे असावेत, काय असावेत, त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे। धारावी संदर्भातला मोर्चा निघणार। धारावी बचावचा हा मोर्चा बरं का, हा फक्त धारावीकरांसाठी नाही, हा संपूर्ण मुंबईकरांसाठी आहे, लक्षात घ्या। या मोर्चासाठी वातावरण निर्मिती केली जात असून धारावीसह दादर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले। धारावी बचाव आंदोलन समितीने सुद्धा मोर्चाला पाठिंबा दिलाय। एकीकडे धारावी पुनर्विकासाला विरोध होत असताना दुसरीकडे पुनर्विकास व्हावा याच्यासाठी सुद्धा धारावीतल्या काही संघटना पुढे आल्या। धारावीचा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केली जाते। धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटानं शड्डू ठोकलाय। शिवसेना ठाकरे गटाला धारावी आणि मुंबईचा विकास हवा आहे की नाही असा थेट सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय। धारावीचा पुनर्विकास व्हावा अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीने केली आहे। धारावीकरांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी हा प्रकल्प विना अडथळा वेगानं पूर्ण व्हावा यासाठी धारावीतल्या या समितीनं मागणी केली आहे। या समितीमध्ये धारावीत असलेल्या अनेक उद्योजकांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे। आमच्या धारावीकरांचा एकच प्रश्न या ठिकाणी आहे, आमची एकच या ठिकाणी कल्पना आहे की आज आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काची घरं 400 चौरस फुटाचं मिळावं। त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी विकास करतोय, काळा गोरा पांढरा, आम्हाला त्याशी काही देणं घेणं नहीं है। महाराष्ट्र का सीएम का धन्यवाद कहूँगा कि उन्होंने इतना सब उसको अंदर स्टडी किया है। कोई ना कोई बिल्डर को लाकर धारावीकरों को न्याय देने का काम कर रहे हैं। धारावी पुनर्विकासावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत। याचा सर्वसामान्य धारावीकरांना फटका बसू नये एवढीच अपेक्षा। धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या शनिवारी निघणाऱ्या मोर्चावर आता भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय। मुंबईतल्या टीडीआर लॉबीच्या भल्याकरता हा मोर्चा काढण्यात येत असल्याची टीका फडणवीसांनी केली। धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाकडून काढण्यात आलेल्या मोर्चावरून राजकीय वातावरण तापलंय। सत्ताधारी भाजपनं या मुद्द्यावरून ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधलाय। धारावी पुनर्विकासासाठीच्या विकासकाच्या नियुक्तीसाठी असणाऱ्या अटी आणि शर्ती उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ठरवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आता दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। त्या ठिकाणी जी एक मुंबईमध्ये टीडीआर लॉबी आहे, त्या टीडीआर लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री 2चा खर्चा। धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा। धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आलेत। यावरून दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला लागल्यात। मुंबईतल्या म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना सेवा शुल्क भरावा लागत होता। म्हाडा वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यामुळे 384 कोटींचा भूर्दंड माफ केला जाणार आहे। म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करावं अशी मागणी मुंबईतल्या सर्व आमदारांनी केली होती। या 56 वसाहतीत राहणाऱ्या 50,000हून अधिक मुंबईकरांकडून सेवा शुल्क वसूल केलं जात होतं। हे सेवा शुल्क 50% झालं होतं। त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा बोजा सहन करावा लागत होता। या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। त्यावेळी म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला। 374 कोटीचं बर्डन शासनावर येतंय, ते त्या ठिकाणी म्हाडाला पैसे दिले जाणार आहेत आणि अशा प्रकारचे क्रांतिकारी सर्वसामान्यांसाठी निर्णय राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे म्हाडाच्या वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। यानंतर बातमी एका धक्कादायक अशा अपघाताची आहे। स्लॅब कोसळून हा अपघात झालेला आहे आणि यामध्ये 2 जे मुलं आहेत ते जखमी झाले। अंबरनाथमध्ये स्लॅब कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली।
अंबरनाथ पूर्वेच्या नवरे नगरमध्ये 26 वर्षापूर्वी बांधलेल्या सरस्वती देवी या इमारतीत ही दुर्घटना घडली। या इमारतीत चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून तिसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला। दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरचा मलबाचा ढिगारा कोसळला। या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले। नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी या ठिकाणी येऊन नगररचना विभाग सगळ्यांनी पाहणी केलेली आहे आणि नियमानुसार जी कारवाई आहे ती आता पुढे प्रस्तावित केलेली आहे आणि बिल्डिंगला सुद्धा आम्ही इव्हॅक्युएट करून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले। अशा जुन्या बिल्डिंगी असतात त्यांचा लवकरात लवकर जेव्हा सोयीशी येतं आपल्याला तर त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करायला पाहिजे होता, तरी सर्वात मोठी चूक आहे। कारण आता बघा हे थोडक्यात झालेले चौथ्या मालेची बिल्डिंग या ठिकाणी चौथा कोसळून तिसऱ्याची स्लॅब दुसऱ्यावर आलाय। पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतले सर्व फ्लॅट रिकामे केले। इमारत रिकामी केल्यामुळे इथं राहणाऱ्या रहिवाशांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे। या अधिवेशनात दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलून सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी शिंदे सरकारनं विशेष तपास यंत्रणा अर्थात SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि सर्व सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्यानं बोट दाखवलं जात आहे। या प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असल्याचा दावा सातत्यानं नितेश राणे करतायत। एकीकडे हे सर्व आरोप असताना तिकडे राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरेंच्या काकी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे। आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये SIT लावलेली आहे चौकशीची, कसं पाहता एकंदर तुमचं घरचं पण आता आहे? मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्यामुळे चौकशा काही लावू शकतात। आम्ही पण ह्याच्यातनं खूप गेलोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या राजकीय चुली मांडल्या। दोघे एकत्र येण्याच्या चर्चाही होत असतात, मात्र दोघेही एकमेकांना टाळी देत नाही। राजकीय मतभेद असले तरी संकटाच्या काळात दोन्ही कुटुंब एकमेकांच्या पाठीशी असतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला आणि याचा धक्का ठाकरे गटाला बसला। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर पार्टी करत असल्याचे फोटो नितेश राणेंनी दाखवले आणि या प्रकरणी SIT चौकशीची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। भाजपचे आमदार नितेश राणेंनी आज विधानसभेत सादर केलेल्या फोटो आणि पेनड्राईव्हमुळे खळबळ उडाली आहे। यात ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्तासोबत पार्टी करत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला। या पार्टीचे फोटो दाखवत नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी केली, तर या प्रकरणाच्या SIT चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। शेवटच्या दिवशी अध्यक्षमध्ये तो पार्टी करतो एका बरोबर बाटा सेनेच्या जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो। SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल। तुम्ही नुसता फोटो दाखवता, मी अख्खा पिक्चर दाखवते म्हटलं ना, अख्खा व्हिडिओ दाखवते। मला वाटतं देवेंद्र भाऊ या सगळ्या गोष्टींची माहिती जरा आपण घ्याल। नितेश राणेंनी केलेल्या या आरोपांमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे। सुधाकर बडगुजर यांना अटक करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे। सुधाकर बडगुजर यांचा बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी करत असल्याच्या व्हिडिओवरून राज्याचं राजकारण तापलंय। सुधाकर बडगुजरच्या मागे कोण आहे याची कसून तपासणी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, तर यावरून ठाकरे गट काहीसा बॅकफूटवर गेलाय। मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पार्टी करत असल्याचे फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले। बडगुजर यांची सखोल चौकशीची मागणी दादा भुसेंनी केली आहे, तर यावरून भाजपनं ठाकरे गटावर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही। या मुद्द्यावरून ठाकरे गट काहीसा बॅकफूटवर गेलाय। बडगुजर हा एक छोटा मासा आहे, याला कोणाचा वरदहस्त आहे, याचे कोणाशी लागेबांधे आहेत। मोबियाचं सरकार आल्यानंतर पेक, पेंग्विन आणि पार्टी याच्यामधनं एक मोठं वलय निर्माण आणि यातल्या पार्टीचा भाग आहे। गेल्या वर्षभरामध्ये किती SIT झाल्या, आता ते SIT वाल्याला पण कंटाळायला लागलेलं की प्रत्येक गोष्टीला SIT। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्तासोबत पार्टी करतानाचे फोटो समोर आल्यानं राज्याचं राजकारण तापलं असून आरोपांच्या फैरी झडू लागल्यात। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणेंनी केला। या प्रकरणावरून ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला, मात्र सत्ताधाऱ्यांचे आरोप बडगुजरांनी फेटाळून लावले।
नितेश राणे यांनी योग्य माहिती न घेता आरोप केल्याचा दावा यावेळी बडगुजरांनी केला। जे आरोप केले त्याची योग्य माहिती घेऊन आरोप करावेत असं बडगुजर म्हणाले। आरोप करताना दाखवलेले फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ केल्याचा दावा बडगुजरांनी केला। सलीम कुत्ताशी काहीही संबंध नव्हता आणि जेलमधून कसा बाहेर आला हे माहीत नसल्याचं बडगुजर म्हणाले। पालकमंत्री भुसे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही बडगुजर यांनी निशाणा साधला। आरोप फेटाळत असताना पोलिसांना सर्व प्रकारच्या चौकशीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही बडगुजरांनी दिली। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबत आता 10 जानेवारीला निर्णय होणार आहे। यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते। त्यावर निकाल देण्यासाठी 3 आठवड्यांचा कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांनी केली होती। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सलग काही आठवडे सुनावणी घेतली। यात शिवसेनेच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांची साक्ष आणि उलट तपासणी घेण्यात आली। ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाने निकालासाठी यापूर्वी 31 डिसेंबरची डेडलाईन दिली होती। मात्र आमदार अपात्रतेबाबत निकाल लिहिण्यासाठी आपल्याला आणखी 3 आठवड्यांचा कालावधी मिळावा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली। मात्र सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंतचा वेळ दिलाय। तुषार मेहतांचं म्हणणं होतं की स्पीकरांना 2,71,000 पानांचं 1000 पानांचं वाचन करावं लागेल आणि त्यांना निर्णय जो द्यावा लागेल त्याला थोडा वेळ लागेल, लिखित स्वरूपात तो ऑर्डर द्यावी लागते। त्यामुळे 10 दिवस त्यांना वाढवून देण्यात आलेले। सुप्रीम कोर्टाने 10 जानेवारीपर्यंतचा वेळ दिल्यानं आता 6 आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतचा निकाल नवीन वर्षात लागणार आहे। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला। आरक्षणाच्या निमित्तानं 30 ऑक्टोबर 2023ला बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी आणि बीड शहरात भर दुपारी जाळपोळीच्या घटना घडल्या। जमावानं स्थानिक लोकप्रतिनिधींच्या राहत्या घरावर जीवघेणा हल्ला करून घरं पेटवून देण्याचा प्रकार घडला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवून देण्यात आलं होतं। बीडमधील जाळपोळीच्या आणि हिंसाचारासंदर्भात विधानसभेत चर्चा झाली। जाळपोळ सुरू असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती। हा मुद्दा आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला। 1 तास माझं घर जळत होतं। माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या, 8 तासामध्ये पोलीस प्रशासन का मध्ये तिथं आलं नाही। हे तेवढंच खरं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मनाने तो फोर्स कमी होता। तसंच या घटनेचा मास्टर माइंड शोधा आणि न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी क्षीरसागरांनी केली। ह्या घटनेमध्ये मराठा समाजाचा आंदोलकारांचा कुणाचाही संबंध नाही। न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागाव ही माझी विनंती आहे। याच्यामध्ये कोणी असो कारवाई ही करण्यात येईल। पोलिसांच्या तपासात बीड जाळपोळ प्रकरणाच्या मास्टर माइंडचा कधी पर्दाफाश होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। बीडमधील जाळपोळीवर विधानसभेत चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून जाळपोळीचा मुद्दा उपस्थित केला। या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा आणि मास्टर माइंड शोधा अशी मागणी क्षीरसागरांनी केली। बीड आणि माजलगाव या ठिकाणी जी जाळपोळ झाली त्यावरून गृहमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली। पोलिसांचं इंटेलिजन्स कमी पडल्याचा गंभीर आरोप आमदार जयंत पाटलांनी केला। हवेत गोळीबार का केला नाही असा प्रश्न विचारत त्यांनी एका आरोपीवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे। हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे। याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव, नको। हा बघा हा राजकीय विषय नाहीये साहेब। जयंत पाटील यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश का दिले गेले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला। का एसआयटी स्थापन नाही केली? तुमचा इंटरेस्ट काय मला काय कळत नाही। सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात 2 दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू। आता या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार का, तसंच जाळपोळी मागचं सत्य आणि मास्टर माइंड समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची चिठ्ठी 17 तारखेनंतर समोर आणण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। आश्वासनावर सरकारनं काय कार्यवाही केली ते 17 तारखेच्या आधी सांगितलं नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। तर ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला। मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। 17 तारखेला मराठा समाजाची अंतरवली सराटीत बैठक बोलावण्यात आली आहे। सकाळी 9 वाजता होणाऱ्या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढे आंदोलन कसं करायचं या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे। हिंमत वाढल्यामुळे जरांगेंकडून सरकारला तारखा दिल्या जात असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केलाय। तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आतापर्यंतची कारवाई काय झाली?
नसता 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार आहे. ब्लॅकमेलिंग आणि वेठीस धरायचं काम. पण आता सरकारला 3 न्यायमूर्ती बसवलेले त्याच्यावर चर्चा करायला तर वेळ द्या. आता राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमवर काय निर्णय घेत आहे यावर पुढील सर्व घडामोडी अवलंबून असणार आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला भुजबळांनी विरोध केला. त्यावरून यापूर्वी अनेकदा जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये वार पलटवार सुरू झाले. दरम्यान आपल्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट भुजबळांनी केला होता. त्यावरून मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला तर भुजबळांनी सुद्धा जरांगेंना जोरदार उत्तर दिलंय. बाहेर जायचं म्हणतो, बाहेर गेल्यावर म्हणतो मला मार येते आणि बोलत कसलं काय बरं ते कोणकडे बी कसलं माणूस राव हे कसलं लागलं का राज्य झाली सगळी दुनिया बघितली यासारखा नमुना नाही बघितला आम्ही का. जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाजावर तो अन्याय होईल अशी भूमिका भुजबळांनी मांडली. संसदेत घुसखोरी प्रकरणी ललित झा हा पोलिसांसमोर शरण आला. त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ललित झा हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोकसभेतल्या प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकावर उड्या मारत स्मोक कॅन्डलचा धूर केल्याप्रकरणी तसंच संसदेच्या आवारात धूर पसरवत गोंधळ घालत 4 जणांना पोलिसांनी अटक केली. या सगळ्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणात फरार असलेल्या ललित झा याचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी रात्री ललित झा दिल्ली पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला अटक करून पटियाला कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आता सगळ्यांची कसून चौकशी करत असून नेमका कट कशा पद्धतीनं शिजला याची माहिती पोलीस घेत आहेत. IPL 2024चे आता सगळ्यांनाच वेध लागलेत. दुबईत IPL 2024 साठी मिनी लिलाव पार पडणार आहे. मात्र या लिलावाआधीच मुंबई इंडियन्सनं एक मोठी घोषणा केली. 2024च्या IPL सीझन आधी मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याच्या खांद्यावर कर्णधार पदाची धुरा सोपवली आहे. हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांमध्ये मुंबईनं गुजरात संघाकडून ट्रेड केलं होतं. त्यानंतर हार्दिक पांड्या कर्णधार होणार अशी चर्चा होती. मात्र मुंबई इंडियन्सनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिकृत घोषणा केली आहे. 2013 पासून रोहित शर्मानं मुंबईच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईनं 6 वेळा IPLचं जेतेपद पटकावलं. मात्र आता रोहितला कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलंय. कर्णधार पद देत हार्दिकचं स्वागत करत मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला स्पेशल थँक्यू म्हटलंय. तू आमचा कायम कर्णधार राहशील असं म्हणत मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला खास धन्यवाद दिले. रोहित शर्मा मागील IPL पासून एकही T20 सामना खेळला नाहीये. गेली वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मुंबईनं भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिल्याचं बोललं जात आहे. भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2011 साली दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने केला. त्याच्याच नेतृत्वात भारत कसोटीत सुद्धा अव्वल ठरला. त्यामुळे धोनीसाठी सन्मानार्थ BCCIनं एक मोठा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनीची 7 नंबरची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय BCCIने घेतलाय. धोनीच्या निवृत्तीनंतर 3 वर्षांनी BCCIनं हा निर्णय घेतलाय. धोनीनं त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 7 नंबरची जर्सी परिधान केली. तीच 7 नंबरची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याआधी असा सन्मान केवळ सचिन तेंडुलकरला मिळाला. सचिननं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कायम 10 नंबरची जर्सी परिधान केली होती. ती रिटायर करण्याचा निर्णय BCCIनं 2017 मध्ये घेतला. धोनीची 7 नंबरची जर्सी आता अन्य कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला परिधान करता येणार नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीनं दिलेल्या योगदानाबद्दल त्याचा जर्सी नंबर रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आला. BCCIनं टीम इंडियाच्या खेळाडूंना विशेषतः पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना याबद्दलची माहिती दिली आहे. तेंडुलकर आणि धोनीशी संबंधित जर्सीचे क्रमांक निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे नाहीये असं BCCIनं खेळाडूंना कळवलंय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.